आज 3 वर्षानंतर विजय आपल्या देशात परतत होता आणि आपल्या प्रियजनांना भेटण्याच्या आनंदाने आतून उत्साही वाटत होता. त्याच्या आगमनाची माहितीही त्याने घरच्यांना दिली नाही, कारण त्यांना आश्चर्यचकित करायचे होते. तो नोकरीसाठी सिंगापूरला गेला होता, पण या 3 वर्षात तो आपल्या कामात इतका गुंतला की तो आपल्या देशात परत जाऊ शकला नाही. विमानतळावर उतरल्यानंतर विजयने पत्नी संध्याशी शेवटचे कधी बोलला याचा विचार करू लागला. तर तिने सांगितले की आजकाल आईची तब्येत ठीक नाही. कदाचित तिला शहराची हवा आवडली नसेल, त्यामुळे ती काही दिवसांसाठी गावी राहायला गेली आहे. काही काळापासून त्याने सुधा काकींच्या घरी भाड्याने खोली घेतली आहे. विजयला लवकरात लवकर आई वडिलांना भेटायचे होते, म्हणून तो विमानतळावर उतरला. बायकोला न भेटता तो टॅक्सी घेऊन थेट गावात गेला. गावात पोहोचल्यावर टॅक्सीतून उतरताच गावातील मातीचा गोड सुगंध त्याला आकर्षित करू लागला. त्याचे बालपण एखाद्या चित्रपटासारखे डोळ्यासमोर आले. सुधा काकींच्या घरी जाताना गावातील प्रत्येक गल्ली कानाकोपरा तो बारकाईने न्याहाळत होता आणि आईवडिलांसोबत घालवलेले अनमोल क्षण आठवत होता. विजय जेव्हा सुधा काकींच्या घरी पोहोचला तेव्हा काकीच्या म्हाताऱ्या चेहऱ्यावर हसू पसरलं. "नमस्कार काकू, कसे आहात?" "मी बरी आहे बेटा. बेटा तू कसा आहेस?" असे म्हणत विजय आजूबाजूला पाहू लागला. त्याचे डोळे आई वडिलांना शोधत होते. मग सुधा काकीने विचारले, "काय झाले विजय बेटा, कोणाला शोधत आहेस?" मग विजय म्हणू लागला, "काकी, माझे आई वडील कुठे आहेत? त्यांना भेटून खूप दिवस झाले. त्यांना बोलावणार का?" विजयचे बोलणे ऐकल्यावर तिला आश्चर्य वाटले. "बेटा, आईला काय शोधतोस? आई बाबा शहरात राहतात. तुझ्या आईला भेटून बरीच वर्षे झाली." हे ऐकून विजयचा चेहरा फिका पडला आणि तो मंद हसत म्हणाला, "पण काकी, आई बाबा खूप आधी गावी परतले होते आणि त्याच गावात तुमच्या घरी राहत होते." मग काकी आश्चर्याने बोलली, "नाही विजय बेटा, तुझा काही गैरसमज झाला असेल. तुझी आई आणि बाबा खूप दिवसापासून इथे आले नाहीत. माझे डोळेसुद्धा खूप दिवसापासून साधनाला भेटायला तळमळत आहे." हे ऐकून विजयला आश्चर्य वाटले. तो खोल विचारात पडला. मग विजय बाहेर आला आणि गावातील इतर लोकांकडे चौकशी करू लागला, पण त्याला काही कळले नाही. शेवटी आई वडील कुठे आहेत असा विचार करून त्याने पत्नीला फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन बंद असल्याचे आढळले. त्याने अनेकदा प्रयत्न केले, पण पत्नीशी बोलू शकला नाही. थकलेला विजय पुन्हा टॅक्सीत बसला आणि त्याच्या शहराकडे निघाला. विजयला इतका अस्वस्थ पाहून टॅक्सी चालकाला त्याच्या समस्येचे कारण जाणून घ्यायचे होते. तेव्हा विजयने त्याला सगळा प्रकार सांगितला. शहरात पोहोचताच टॅक्सी चालकाने माता राणीच्या मंदिराबाहेर गाडी थांबवली आणि म्हणाला, "हे मंदिर खूप पूजनीय आहे. या मंदिरात डोकं टेकवून जे काही मागितलं तर ती इच्छा पूर्ण होते असं म्हणतात." टॅक्सी चालकाकडून ही गोष्ट ऐकून विजयही त्या मंदिरात दर्शनासाठी गेला. मंदिरात प्रार्थना करून मंदिराच्या अंगणात येताच त्याने पाहिलं की तिथे खूप गर्दी होती, कारण काही लोकांकडून प्रसाद वाटला जात होता आणि अनेक गरीब आणि भुकेलेले लोक तेथून प्रसाद खात होते. त्याची नजर एका वाईट माणसावर पडली होती. ती व्यक्ती अतिशय मळक्या कपड्यात होती. त्यांची दाढी आणि नखे वाढली होती आणि त्याला मोठ्या कष्टाने चालता येत नव्हते. तो गर्दीत शिरून प्रसाद घेण्याचा प्रयत्न करत होता, पण प्रयत्न करूनही तो आत जाण्यात यशस्वी झाला नाही. त्या अशक्त म्हाताऱ्याने हिंमत वाढवली आणि पुन्हा प्रयत्न करायला सुरुवात केली, पण गर्दीत उभे राहता येत नाही असे वाटत होते. पण कसा तरी प्रयत्न करून तो प्रसाद घ्यायला पोहोचला. तोपर्यंत प्रसाद संपला होता. म्हातारा निराश होऊन तिथेच बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या म्हाताऱ्यावर विजयला खूप दया आली. तो त्याच्याकडे धावत गेला आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "बाबा, आता काळजी करू नका. मी तुमच्यासाठी जेवण आणतो." असे म्हणत विजय जेवण आणण्यासाठी जाऊ लागला असता त्याला अचानक धक्का बसला. ती व्यक्ती त्याला ओळखीची वाटत होती. त्या म्हाताऱ्यामध्ये वडिलांची झलक दिसली असे त्याला वाटले. अचानक त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागले आणि तो निघून गेला. अचानक तो थांबला आणि विजयने मागे वळून त्या म्हाताऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिलं तेव्हा डोळ्यासमोर अंधार आल्यासारखं वाटलं. मळक्या कपड्यातील म्हातारे दुसरे तिसरे कोणी नसून त्याचे वडील कैलासजी होते. हे पाहून तो थक्क झाला. ज्याचे डोळे चेहऱ्याच्या आत खोलवर गेले होते आणि शरीर फक्त एक सांगाडा बनले होते. विजयचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना. काही बळासाठी त्याच्या तोंडातून काही एक शब्दही निघत नव्हते. मग तो दबक्या आवाजात म्हणाला, "बाबा, तुम्ही या अवस्थेत इथे कसे आलात आणि आई कुठे आहे? ती मला सापडली नाही." असे म्हणत विजयने वडिलांना मिठी मारली. तेव्हा कैलासजीने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि त्याला तिरस्काराने हलवले आणि म्हणाले,
तू आमच्या अवस्थेला फक्त जबाबदार आहेस. तर आता काय घेण्यासाठी आला आहेस? आता तुला तुझ्या आईवडिलांची दया आली आहे की तू भेटायला आला आहेस, की तुझे आईवडील जिवंत आहेत की ते मेले आहेत हे पाहायला आला आहेस? विजय म्हणाला, नाही बाबा, असे बोलू नका. मला तुमच्या लोकांच्या अशा अवस्थेबद्दल काहीच माहीत नव्हते. तेव्हा कैलाजींच्या डोळ्यात राग आणि द्वेषाचे भाव होते. ते म्हणाले, ठीक आहे, तुला आमची अवस्था माहीत नव्हती असे मानू, पण आम्हाला इथे येऊन जवळपास 3 महिने उलटून गेले. तू तुझ्या बायकोला रोज घरी फोन करत होता असशील ना? तुझ्या बायकोला आमच्याबद्दल विचारणं तुला गरजेचं वाटलं नाही का? जेव्हा कैलाजी बोलले तेव्हा विजय रडला आणि म्हणाला, नाही बाबा, तुमचा मुलगा आई-वडिलांचे प्रेम आणि त्याग विसरेल असे तुम्ही विचारही कसे करू शकता? मी संध्याला तुमच्याबद्दल विचारलं आणि तिने सांगितलं, आईची तब्येत ठीक चालत नव्हती, त्यामुळे तिला गावाच्या शुद्ध हवेत राहायचे होते. म्हणून मी दोघांनाही काही दिवसासाठी गावी पाठवले. मी तिला विचारलेही होते की आई बाबा गावात कसे राहतात, कारण आता गावातील घर विकले गेले आहे. संध्याने मला सांगितले की ते लोक सुधा काकीच्या घरी राहतात, भाड्याने राहतात. जेव्हा तिने मला या सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा मी तिच्यावर विश्वास ठेवला, परंतु मला माहीत नव्हते की माझ्या पाठीमागे असे काही होऊ शकते. कृपया मला माफ करा. विजय वडिलांना म्हणाला. वडिलांचे पाय धरून विचारू लागला. असेच वडील कैलाजी साधनाजींकडे विजयसोबत पोहोचले, जे मंदिराच्या बाहेरच्या फुटपाथवर बसलेल्या जुन्या चादरीवर बसली होती आणि कैलाजींची वाट पाहत होती. तिला पाहताच विजयचे डोळे भरून आले आणि रडलेल्या आवाजात विजय म्हणाला, आई. आई. आवाज ऐकून साधनाजींची नजर अचानक विजयकडे वळू लागली आणि त्याला पाहताच त्या रागाने म्हणाल्या, तुझी हिंमत कशी झाली मला आई म्हणायची? तू मला कोणीच वाटत नाहीस आणि समजून घे की आम्ही पण तुझ्यासाठी मेलोय. जा इथून दूर. तेव्हा विजय रडत आईच्या पाया पडला आणि म्हणाला, तुझ्या या नालायक मुलाला एकदाचं माफ कर. आई, ही माझी चूक आहे की मी संध्यावर आंधळा विश्वास ठेवला आणि तिच्यावर विश्वास ठेवून तुम्हा दोघांची जबाबदारी टाकून मी परदेशात गेलो. पण मला माहीत नव्हते की जेव्हा मी तुम्हा लोकांना भेटेन तेव्हा मी तुम्हाला अशा अवस्थेत पाहीन. पण आई, आज मी शपथ घेतो की मी तुमच्या लोकांच्या प्रत्येक समस्येचा हिशोब घेईन. आई, तूच विचार कर, तुझा विजय तुझ्याशी असं कधी करू शकेल का? तुझी अवस्था पाहून तुला काय त्रास होत आहे हे फक्त मलाच माहीत आहे. असे म्हणत विजयने आईला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागला. विजयने आई-वडिलांना टॅक्सीत बसवले आणि एका चांगल्या हॉटेलमध्ये नेले. तेथे त्यांना पोटभर जेवण देण्यात आले आणि त्यांच्या राहण्याची सोय केली. एवढे आलिशान हॉटेल पाहून कैलाजी आणि साधनाजी आश्चर्यचकित झाले. मग विजय म्हणाला, आई बाबा, तुम्ही इथे आरामात बसा. सगळं नीट झाल्यावर मी तुम्हाला घरी घेऊन जाईन. पण आधी मला सगळं खरं सांगा, म्हणजे मलाही कळेल. बेटा, मी तुला काय सांगू? संध्याने आमच्यासोबत काय केले आहे? तू गेल्यानंतर 4-5 महिने सुनेची वागणूक खूप चांगली होती. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजत होतो आणि प्रत्येक क्षणी देवाचे आभार मानत होतो की आम्हाला असा मुलगा आणि सून लाभली. पण आम्हाला काय माहीत होतं, सुनेची छान वागणूक आपल्याला गोंधळात टाकण्यासाठीच असते. तू आणखी 2 वर्षे परदेशात राहणार आहेस हे कळल्यावर तिचा दृष्टिकोन अचानक बदलला. सून दिवसभर आईशी फोनवर बोलायची आणि सगळी कामं करण्याची जबाबदारी तुझ्या आईवर असायची. ते फक्त तुझ्या आईचे होते. तर कैलाजी म्हणाले, बेटा, संध्या रोज आमच्याशी गैरवर्तन करायची आणि तुझी आई काही बोलली तर घरात राजक माजवायची. एके दिवशी सकाळी आम्ही झोपेतून उठलो तेव्हा आम्हाला दिसले की आमची सून घरातून गायब आहे. आम्ही संपूर्ण घर शोधले पण ती कुठेच नव्हती. आम्ही सुनेला फोन केला पण तिने फोनही उचलला नाही. कुठल्या तरी अनुचित घटनेच्या भीतीने आमची मनं आतून थरथर कापली. दुपारी ती घरी परतली तेव्हा आम्हाला हायसे वाटले, पण तिच्या हातात एक मोठी बॅग असल्याचे आम्ही पाहिले. आम्हाला खूप आश्चर्य वाटले. आम्ही तिला काही विचारायच्या आधीच ती म्हणाली, आई आणि बाबा, तुम्ही आज आणि आत्तासाठी तुमचे सामान तुमच्या रूममधून काढा आणि स्टोअर रूममध्ये ठेवा. आजपासून तुम्ही हॉलमध्ये झोपाल, कारण आजपासून माझी आई या घरात राहणार आहे. हे ऐकून कैलाजी आणि साधनाजी खूप आश्चर्यचकित झाले आणि कैलाजी म्हणाले, काय बोलताय सुनबाई, आम्ही हॉलमध्ये कसे झोपू? तुझी आई काही दिवसासाठी आली असेल तर एक काम कर, तुझी आई आणि साधना खोलीच्या आत बेडवर झोपू देत आणि मी इथे बाहेर झोपेन. कैलाजी बोलले तेव्हा संध्या म्हणाली, मी कधी म्हणाले की माझी आई इथे काही दिवसासाठी आली आहे? हे तिचे घर आहे आणि आता ती कायमची इथेच राहणार आहे आणि तुम्ही सर्वजण मी सांगितल्याप्रमाणे करा. संध्या रागाने असे बोलल्यावर कैलाजी म्हणाले, सुनबाई, तुला माहीत आहे की साधनाची तब्येत ठीक नाही.
तिच्या पाठीत खूप दुखत आहे. तिला जमिनीवर झोपवले जाणार नाही. तेव्हा संध्या रागाने म्हणाली, मला ते सर्व माहीत नाही. खोली लवकर रिकामी करा, नाहीतर या घराचे दरवाजे उघडे आहेत. तुम्ही लोक तुमची स्वतःची व्यवस्था पाहू शकता. सुनेचे ऐकून साधनाजींना खूप वाईट वाटले. ती रागाने म्हणाली, प्लीज विजयला कॉल करा, मला त्याच्याशी बोलायचे आहे. बेटा, हे संभाषण झाल्यानंतर मी तुला किती वेळा कॉल केला, पण तुला आमच्या हाकेला एकदाही उत्तर देण्याची गरज वाटली नाही. हे ऐकून विजय आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, पण आई बाबा, मला तुमचा एकही फोन आला नाही. अरे हो, मला आठवले, माझा फोन नंबर बदलला होता आणि मी संध्याला याबद्दल सांगितले होते आणि तिला देखील याबद्दल माहिती देण्यास सांगितले होते. तेव्हा कैलाजी म्हणाले, पण बेटा, सुनेने आम्हाला याबद्दल काहीही सांगितले नाही. आतापर्यंत आम्ही विचार करत होतो की तू पण बदलला, तूही आमच्यापासून तोंड फिरवले आहे. मग साधनाजी म्हणाल्या, बेटा, मी एकदा माझ्या सुनेला विजयशी बोलायला सांगितले होते. मग संध्या म्हणाली, माझ्या नवऱ्याने तुमचा ठेका तर घेतला नाही ना. तुम्ही लोक विजयला प्रत्येक मुद्द्यावर बोलवायचे बोलतात. तो तिथे कामावर गेला आहे, आराम करायला नाही, आणि तरीही त्याला सर्व काही माहीत आहे. त्याच्या संमतीनेच मी माझ्या आईला इथे आणले आहे. होय बाबा, संध्याने मला सांगितले की ती तिच्या आईला आमच्या घरी घेऊन येत आहे, कारण तिचा भाऊ आणि वहिनी तिच्या आईची योग्य काळजी घेत नाही आणि त्यांच्याशी भांडतात. पण बाबा, जर मला माहीत असतं की संध्याने तुमच्यावर प्रेम करण्याऐवजी जर ती तुम्हाला तुमच्या खोलीतून बाहेर फेकत असेल, तर मी तुमच्यासोबत कधीही होऊ दिले नसते. मग कैलाजी ओलसर डोळ्याने म्हणू लागले, बेटा, आमच्या सुनेने आमची अशी अवस्था केली होती की आमच्याकडे पर्यायच उरला नव्हता आणि आम्ही ठरवले होते की 2 चपात्या खाण्यासाठी तर सुनेचे ऐकावे लागेल. कैलाजी म्हणाले, बेटा, एके दिवशी तुझ्या आईला ताप आला आणि मी तिच्या काळजीत गुंतलो होतो. खरं तर तुझी आई घरातील सर्व कामे करायची. त्या दिवशी सून आली आणि म्हणाली की आज छान जेवण बनवा. मग मी म्हणालो, किती क्रूर आहेस तू सुनबाई, तुला दिसत नाही का तुझी सासू आजारी आहे, तू तिची सेवा करावी, उलट तू तिला काम करायला सांगत आहेस. यावर सुनेची आई मला सांगू लागली की ए म्हाताऱ्या, तू जाऊन त्यांच्यासाठी औषध घे. तू औषध घेतलंस तर आराम मिळेल आणि काम केल्यासारखं वाटेल, आणि असो, बरे वाटत आहे की नाही ते आम्हाला काही माहीत नाही, घरची कामे करा. तर बेटा, सुनेच्या आईचे हे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले आणि मी रागाने म्हणालो की तू पण एक स्त्री आहेस आणि तुला माझ्या बायकोचे दुःख समजले पाहिजे. आज माझी बायको घरचे कोणतेही काम करणार नाही. तेव्हा साधनाजी म्हणाल्या, बेटा, त्या दिवसानंतर सुनेने आणि तिच्या आईने दोघी एकत्र येत आणि आम्हाला सारखे बडबडायचे. सुनेने तर आम्हाला जेवण देणे बंद केले होते. कसे तरी मी आणि तुझे वडील स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी अन्न शिजवत असतो. त्यातही सून ओरडायची. एके दिवशी भूक लागली म्हणून मी भाकरी बनवत होतो, तेव्हा सूनबाई आणि तिची आई स्वयंपाकघरात आली आणि मला ओरडायला लागल्या. म्हणाल्या, म्हाताऱ्या, फुकटच्या भाकऱ्या खायला लाज वाटत नाही का? असे म्हणत सुनेने आणि तिच्या आईने माझा हात तापलेल्या तव्यावर 5 मिनिटे ठेवला आणि जोरजोरात हसू लागल्या. मी आणि साधना ओरडत होतो, पण त्यांना आमची दया आली नाही. वडिलांचे बोलणे ऐकून विजय रागाने लाल झाला. हाताच्या मुठी आवळत तो कसा तरी शांत झाला. साधनाजी म्हणाल्या, बेटा, एके दिवशी सुनेने घरी किटी पार्टीचे आयोजन केले होते आणि तिच्या मैत्रिणी घरात हजर होत्या. त्या दिवशी सुनेने आम्हाला स्वयंपाकघरात जायला सांगितले. मला लोकांसाठी जेवण बनवायचे होते आणि तुझ्या वडिलांना काही पैसे देऊन मी त्यांना बाजारातून सामान आणायला पाठवले आणि मला स्वयंपाकाचे काम दिले. जेवण तयार असतानाही आम्ही दोघांनाच सर्वांना ते देण्यास सांगण्यात आले. सुनेची आई आणि सुनबाई पाहुण्यासोबत पत्ते खेळण्यात मग्न झाले. सर्वजण हशा पिकवत होते. आजारी असल्यामुळे मला फारसे काम करता येत नव्हते. हे सर्व पाहून तुझ्या वडिलांना राग आला आणि त्यांनी सर्व अन्न उचलले आणि जमिनीवर टाकले. हे सर्व पाहून सुनेचा राग गगनाला भिडला. ती ओरडली आणि म्हणाली, म्हाताऱ्या, माझ्या मैत्रिणीसमोर माझा अपमान करण्याची तुमची हिंमत कशी झाली? दुसरीकडे सुनेची आई भावनाजी देखील सुनेला चिथावणी देत म्हणू लागले, बेटा संध्या, घरात बसलेल्या या लोकांना दया दाखवणारे तुम्हीच आहात, त्यांना हाकलून का देत नाही? हो आई, तुझं बरोबर आहे. मी त्यांना घरी ठेवून उपकार करत आहे आणि ते असाच माझा उपकार परत करत आहेत. लवकर तुमच्या वस्तू गोळा करा आणि निघून जा. या सर्व गोष्टी इथून सांगत असताना साधनाजी रडू लागल्या आणि म्हणाल्या, बेटा, तुला माहीत नाही, दुपारी सुनेने आम्हाला घरातून हाकलून दिले. कुठे जावे? गावातील घरही आता आमचे राहिले नव्हते. आम्ही रस्त्यावर आलो होतो. माझी अवस्था आधीच वाईट होती. अपमानाच्या वादळाचा सामना करून तुझे वडीलही आजारी पडू लागले. थोड्याच वेळात त्यांना श्वास घेण्यात त्रास होऊ लागला.
आपण कुठे जावे, कसे खाऊ, म्हणून आम्ही या मंदिराच्या बाहेर येऊन बसलो. पण तू आमच्यापर्यंत कसा पोचलास बेटा? साधनाजींनी विचारल्यावर विजय म्हणाला, आई तुला घरातून हाकलून दिल्यावर संध्याने मला सांगितले की तुम्ही सर्व सुधा काकींच्या जवळ गावी गेले आहेत. आणि काही दिवसांनी जेव्हा मी तिला आईबाबांचा फोन का काम करत नाही असे विचारले, तेव्हा तिने मला सांगितले की त्यांनी फोन घरी ठेवला होता आणि ते गावकऱ्यांसोबत तीर्थयात्रेला गेले आहेत. त्यामुळे ते तुमच्याशी बोलू शकणार नाही. मला जरा संशय आला, कारण जर तुम्ही तीर्थयात्रेला गेला असता तर एकदा माझ्याशी बोलला असता, नाहीतर तिला कळल्याशिवाय गेला नसता. म्हणूनच मी पटकन माझे काम पूर्ण केले आणि संध्याला न सांगता भारतात परतलो. तुम्हाला भेटायला मी आधी गावी गेलो होतो, पण तिथे सुधा काकीने मला सांगितलं की तू तिथेच गेली नाही. नाही बाबा, मला तुमची काळजी वाटत होती. मला स्वतःला खूप असहाय्य वाटत होते, म्हणून मी इथे डोकं टेकवायला आलो आणि तुम्ही लोक अशा अवस्थेत सापडले. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता मला सर्व काही माहीत आहे. आता त्या क्रूर स्त्रीला चव देण्याची वेळ आली आहे. मी आईची शपथ घेतो, जर मी तिला तिची योग्यता दाखवली नाही तर मी पण तुमचा मुलगा नाही. असे म्हणत विजय आपल्या घरी परतला. घरी पोहोचताच आई आणि मुलगी दोघी चहा नाश्त्याचा आस्वाद घेत बसल्या होत्या. त्याचवेळी संध्याची आई भावना म्हणाली, बेटा संध्या, तू तुझ्या सासू आणि सासऱ्यांना इथून हाकलून लावलं आहेस, पण एकदा बघायला हवं की ते कुठे आणि काय करत आहेत. त्यांनी आपल्या मुलाला सगळी बातमी सांगितली तर आपले काय होईल? अरे आई, काय बोलते? आपल्या मुलाचा त्यांना फोन नंबर माहीत नसताना ते फोन कसे करणार? निश्चित राहा, त्याच्या येण्यास अजून बराच वेळ आहे. तोपर्यंत दोघेही स्वर्गात जातील. अशा स्थितीत आपण किती दिवस टिकू शकतो? संध्या हसत म्हणाली. मग भावनाजी म्हणाली, पण बेटा जावयाने विचारले तर काय सांगशील? तेव्हा संध्या म्हणाली, आई तुझा जावई भारतात परत येईपर्यंत तू काहीतरी विचार करशील. आता जीवनाचा आनंद घे. हे बोलत असताना दोघेही जोरजोरात हसू लागले. तेवढ्यात विजय आत गेला आणि त्याला पाहताच संध्याचा चेहरा फिका पडला आणि ती थांबून उभी राहिली. अरे काय झालं संध्या बेटा, तुला साप चावला का? असे म्हणत संध्याची आई दरवाजाकडे वळली आणि तिच्या पायाखालची जमीनही सरकल्याचे दिसले. दोघांच्याही मनात प्रश्न पडत होता की विजयने त्यांचे संभाषण ऐकले आहे का? त्याचवेळी विजय हसत म्हणाला, तू मला पाहून आश्चर्यचकित झालीस. मला तुला सरप्राईज करायचे होते, म्हणूनच मी तुला न सांगता आलो. विजयचे हे शब्द ऐकून संध्या आणि तिची आई भावना यांचा जीव गेला. आता विजयने त्यांचे बोलणे ऐकले नसेल याची त्यांना खात्री होती. थोडा वेळ आराम केल्यानंतर विजय संध्याकडे आला आणि संध्याला म्हणाला, एक चांगली बातमी आहे संध्या. आता मी तुला माझ्याबरोबर परदेशात घेऊन जाईल. मी तुझा विजाही बनवला आहे. आम्ही फक्त 2 दिवसांनी अमेरिकेला रवाना होणार आहोत. आई आणि वडील तीर्थयात्रेला गेले आहेत, त्यामुळे ते आता येऊ शकणार नाहीत आणि ते आल्यावर मी त्यांच्याशी बोलून त्यांची इथे राहण्याची व्यवस्था करेन. आता तू पटकन तुझे पॅकिंग सुरू कर. या गोष्टी ऐकून संध्याचे हृदय फुलले. आनंदामुळे तिचे पाय जमिनीलाही लागत नव्हते. तेव्हा या सर्व गोष्टी ऐकणाऱ्या भावनाजी काळजीने म्हणाल्या, संध्या बेटी, तू परदेशात जायचा विचार करत आहेस, पण याचाही विचार कर. मग माझे काय होईल? हे बघ आई, इतके दिवस मी तुला ठेवले आणि तुझी सेवा केली. आता तू भाऊ आणि तुझ्या सुनेकडे परत जा. कोणी त्यांच्या मुलीच्या घरी इतके दिवस राहतो का? जा, त्यांची माफी माग. आता तुझ्यामुळे मी परदेशात जाणे थांबू शकत नाही ना. परदेशात जाण्याची माझी किती इच्छा होती हे तुला माहीत आहे, आणि आता संधी मिळत असल्याने मी ही संधी जाऊ देणार नाही. आपल्या मुलीच्या या गोष्टी ऐकून तिची आई आश्चर्यचकित झाली. दुसऱ्या दिवशी तिने आईला घरातून दूर पाठवले आणि आनंदाने परदेशात जायची तयारी करू लागली. ज्या दिवशी त्यांची फ्लाईट होती, विजयने तिला फ्लाईटमध्ये बसवले आणि म्हणाला, तू इथे बस, मी फक्त 2 मिनिटात आलो. पण जेव्हा फ्लाईट टेक ऑफ व्हायची वेळ आली तेव्हा विजय परतलाच नाही. संध्याने घाबरून तिचा फोन बॅगेतून काढला. तेव्हा फोनजवळ एक कागद ठेवल्याचे तिने पाहिले. तिने तो कागद उघडताच त्यात लिहिले होते, जा आणि खूप मजा कर. आता तुला परदेशात समजेल की एखाद्या व्यक्तीला एकटे आणि असहाय्य सोडणे म्हणजे काय. माझ्या आईवडिलांना घरोघरी टेच लागायला तू घराबाहेर हाकलून दिलेस. तू त्यांना रक्ताचे अश्रू रडवले आहेस. आता तू परदेशात भीक माग आणि भीक मागून पैसे गोळा कर. तेव्हा परत ये आणि तुझ्या आईकडे राहा, कारण आता माझा तुझ्याशी काही संबंध नाही. संध्याने हे पत्र वाचले तोपर्यंत फ्लाईटने उड्डाण केले होते. विमानाने टेक ऑफ होताच आपला जीव निसटल्याचा भास झाला. परदेशात राहण्याच्या इच्छेमुळे तिला सासरच्या मंडळींपासून सुटका हवी होती आणि या इच्छेपोटी तिने आईलाही निराधार सोडले. आज संध्या परदेशात घरोघरी अडकळत होती आणि तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप होत होता, कारण आज ती तिच्या जाळ्यात खूप अडकली होती. इथे कैलाची आणि साधनाजी यांच्या लग्नाच्या 50व्या वर्धापना दिनानिमित्त विजयने त्यांना एक मोठा आलिशान फ्लॅट विकत घेतला आणि हॉटेलमधून थेट त्याच फ्लॅटवर नेले. दोघेही आपल्या मुलासह घरात प्रवेश करताच एवढे आलिशान घर पाहून आश्चर्यचकित झाले. तेव्हा विजय म्हणाला,
माझ्या प्रिय आई आणि वडिलांना लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता हे घर तुमच्या नावावर असल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. आपल्या मुलावरचे इतके प्रेम पाहून कैलासजी रडलेल्या डोळ्याने म्हणाले, बेटा आम्हाला माफ कर. आज तुझ्या आईवडिलांसह आम्ही तुझा खूप गैरसमज केला. विजयच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. काही वेळाने विजयलाही संध्याचा फोन आला, पण विजयने तिचा कॉल डिस्कनेक्ट केला. तिने अनेकदा फोन केला, पण विजयने उचलला नाही. मग जेव्हा कैलासजीने विचारले, तेव्हा विजयने संध्याला तिच्या वाईट कृत्याची शिक्षा कशी दिली याबद्दल सर्व काही सांगितले. हे ऐकल्यावरच कैलासजी आणि साधनाजी काळजीत पडले. काही वेळाने संध्याने पुन्हा फोन केला आणि कैलासजीने फोन उचलला. तिथून संध्याचा रडण्याचा आवाज आला आणि मग ती विनवणी करत म्हणाली, बाबा मला माफ करा, मी तुमच्याशी खूप वाईट वागले. याच कारणाने विजयने मला एकटे सोडले आहे. त्याने माझ्याशी सर्व संबंध संपवले आहे. त्यांना काही समजावून सांगा. मी इथे खूप अडचणीत आहे बाबा. मी माझा धडा शिकले आहे. मी शपथ घेते की आजपासून मी तुम्हा लोकांना कोणताही त्रास होऊ देणार नाही. संध्याने हे सांगताच कैलासजी आणि साधनाजी यांची हृदय द्रवली. त्यांनी आपल्या मुलाला संध्याच्या आगमनाची व्यवस्था करण्यास सांगितली. 2 दिवसांनी संध्या घरी पोहोचली. तिने सासरच्या लोकांच्या पाया पडून त्यांची माफी मागितली आणि त्यांची चांगली सेवा केली. आज एका मुलाने जगासमोर आदर्श ठेवला होता. मात्र जेव्हा संध्याची आई भावनाजी घरी पोहोचली, तेव्हा तिने पाहिले की तिचे सर्व सामान स्टोअर रूममध्ये हलवण्यात आले आहे. तिच्या स्वतःच्या खोलीत तिच्यासाठी जागा नव्हती, कारण त्या खोलीत तिच्या सुनेचे वडील आराम करत होते आणि टीव्हीवर गाणे चालू होते. जे पेरतो तेच उगवते. तुम्ही जे करता तेच तुम्हाला याच जन्मात भोगावे लागते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.